मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांना आता जायकवाडीतून पाणी दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। एप्रिल पासून 400 गावांना पिण्याकरता पाणी सोडलं जाणार आहे। विहीर तलाव आटल्यानं मराठवाड्यात पाणी प्रश्न दिवसागणिक जटिल होत चाललेला आहे। आता यावर तोडगा म्हणून मराठवाड्यामध्ये जायकवाडीतून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात येतोय। एप्रिल पासून 400 गावांना पिण्यासाठी म्हणून या ठिकाणी पाणी सोडलं जाणार आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, आता जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी दिलं जाईल। लागवीची आपण म्हटल्याप्रमाणे मराठवाड्यातील पाणी प्रश्न हा जटिल होत चाललेला आहे आणि अशामध्येच मराठवाड्यातील 600 गावं अशी आहेत ज्या 600 गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो अधिक गंभीर झालेला आहे। त्या ठिकाणी टँकरची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे आणि अशामध्येच आता एकच पर्याय उरलाय, तो म्हणजे जायकवाडीतून पाणी सोडणं। जायकवाडीतून पाणी सोडल्याच्या नंतर या ठिकाणी 400हून अधिक गावांना दिलासा मिळू शकेल आणि त्यासोबतच सर्वसामान्य जनतेला किंवा शेतकरी वर्गाला स्वतःच्या शेताला पिकाला पाणी देता येणार नाहीये, मात्र पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात येणार आहे। मागील काही दिवसांपासून जर पाहिलं तर उन्हाची तीव्रता वाढत आहे, उन्हाळ्याचा तडाखा वाढत आहे, त्यामुळे बाष्पीभवन होण्याचं प्रमाणही जास्त आहे आणि अशामध्येच जे बोरवेल्स आहेत, नदी तलाव जे आहेत ते सुद्धा आता तळ गाठतायत। त्यामुळे आता एकच पर्याय उरलाय, तो म्हणजे जायकवाडीचं पाणी आणि जायकवाडीचं पाणी हे आता संजीवनी ठरणार आहे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आता जायकवाडी प्रशासनाने सांगितलंय की आता पाणी सोडलं जाऊ शकतं आणि ते सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये। त्यामुळे थोडासा का महिना दिलासा मिळेल, मात्र पुढील वर्षी जर पाऊस पडला नाही पाणी मराठवाड्यावर पुन्हा एकदा उडवू शकतं, जे आता डोळ्यासमोर पाहायला मिळत आहे। सचिन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।